कालपासून मुंबईकर गणेश उत्सवासाठी गावाकडे जाण्यासाठी निघालेला आहे। मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आता मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती नागोठणे ते लोणेरे या 40 किलोमीटर परिसरामध्ये असंख्य वाहनं रस्त्यामध्ये अडकून पडलेली आहेत। त्यामुळे मुंबईकरांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय। काही मुंबईकर बसमधून उतरून चक्क पायी चालत निघालेले आपल्याला दिसतायत। अशामध्येच वाहन चालकही या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे गणेश भापरळकर यांनी। गणेश उत्सवासाठी आता मुंबईकर जे चाकरमानी आहेत ते आता गावाकडे जायला निघालेत। मात्र अनेक वाहतूक समस्यांच्या विळख्यामध्ये आता हे मुंबईकर सापडलेले आहेत। आपण थेट या वाहक चालकांकडून या गोष्टीचा आढावा घेणार आहोत। सर, काय सांगाल, एकंदरीत कधी निघालात आणि किती तास या पासून रात्री 10 वाजता निघालेली गाडी आता जवळजवळ 12 वाजलेत, म्हणजे 14 तास झाले आम्ही कंटिन्यू ड्रायव्हिंग करतोय। कसा सामना करताय वाहतूक? रात्रभर पूर्ण ट्रॅफिक जाम आहे। पाऊस होता, आता पाऊस नाहीये आणि खूप हालाकीचं जीवन आहे, कारण की रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती आहे, फार अवघड आहे। आणि मी सरकारला विनंती करेन आपल्या माध्यमातून की रस्त्याची गाड्या जर तुम्हाला जर एवढ्या 4000 गाड्या एसटीच्या पाठवायच्या असतील तर पहिली रस्त्याची व्यवस्था करा, कारण की रस्ता नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागते, प्रवाशांना सामोरे जावं लागते, आम्हाला सामोरे जावं लागते। आम्ही जवळजवळ आता 14-15 तास झालं कंटिन्यू ड्रायव्हिंग करतोय। अजून आम्हाला पुढे अजून 5-6 तास ड्रायव्हिंग करायचे, म्हणजे 20 तास जर कंटिन्यू ड्रायव्हर कसा काय ड्रायव्हिंग करू शकतो? तर या गोष्टीची माझी तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती असेल। तुम्ही फक्त इथून पूलपर्यंत किती लाईन आहे, आम्ही आता गावाला कधी पोहोचणार, मकर कधी करणार आणि गणपती कधी आणणार, बरेचसे प्रश्न आहेत। आता या वाहतूक कोंडीचा सामना हे मुंबईकर करताना दिसत आहेत। असंख्य वाहनं या मुंबई गोवा महामार्गावर अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे आता हा वाहतुकीचा प्रश्न कधी सुटणार ही चिंता आता या मुंबईकरांना लागून राहिलेली आहे। गणेश भापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।